नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे आणि खूप काही शिकून जाणार आहे आणि खूप काही आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे. तर हा तुम्हाला फोटो दिसतोय, हा कदाचित तुम्ही फोटो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. बऱ्याच जणांना याची स्टोरीसुद्धा कळली असेल आणि मी त्यात भर टाकतो की बाबा अजून माझ्याकडनं कळू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी बघितला आहे त्यांचं ठीक आहे, ज्यांनी नाही बघितला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हायरल फोटोमधला हा मुलगा जो आहे तो भारतीय मुलगा आहे आणि ह्याच्या शेजारी जी बसलेली आहे हे हॉलिवूडमधली नावाजलेली अभिनेत्री आहे, जिने ह्या सिनेमात काम केलं होतं. गेम ऑफ थ्रॉन्समध्ये आर्या स्टार्क नावाची तिने भूमिका साकारलेली होती. तर ही ॲक्टरेस आहे. तिला अशी रँडम फिरायची सवय आहे. ती इकडं-तिकडं रँडम फिरतच असते आणि फिरता-फिरता ते एका ट्रेनमध्ये जाऊन बसते आणि त्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर एक मुलगा येतो. मुलगा तिथं जाऊन बसतो. पण हा मुलगा तिच्याकडे बघतच नाही. म्हणजे आपल्या संतोष जोगळेकर यांच्यासारखं. मी बघितलंच नाही, मी पाहिलंच नाही, मी बघूच शकत नाही, अशा टाईपमध्ये होता. आणि तेव्हाच फोटो काढला आणि फोटोमध्ये ते दिसतोय चेहऱ्यावर सरळ चेहरा आहे त्या मुलाचा आणि त्याने बघितलंच नाही. त्याला मुलाला माहीतच नाही ती कोण आहे. हा फोटो कुणीतरी काढला आणि सोशल मीडियावर टाकला. खूप प्रमाणात हा फोटो व्हायरल झाला, प्रचंड व्हायरल झाला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा फोटो पाहिला देखील असेल. आणि पाहिल्यानंतर एक महिला पत्रकार आहे. तिला वाटलं की आपण या मुलाला भेटलं पाहिजे. का मुलगा असा तोंड करून थांबलेला आहे, हा तिच्याकडे बघतच नाही, चेहऱ्यावर त्याचा आनंद नाही, हसणं नाही आहे. मग तिने त्या महिला पत्रकाराने शोध घ्यायला चालू केलं जर्मनमध्ये, बाबा हा मुलगा कुठे भेटेल. आणि असंच करत करत त्यावर शोधत त्याला एक वेळेस तो मुलगा भेटतो. ती महिला पत्रकार त्या मुलाला फक्त पहिला प्रश्न विचारते, "तू तिच्याकडे का बघत नव्हता? तुला माहिती आहे का ती कोण आहे?" मग ती महिला पत्रकार त्या मुलाला सांगते, ही आहे जिच्यासाठी लाखो लाखो लोक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तळमळतात, बाबा हिच्यासोबत फोटो भेटला पाहिजे. ती अभिनेत्री आहे, मोठी अभिनेत्री आहे जर्मनमधली, हॉलिवूडमधली. तिने बरेच कामं केली आहेत आणि तू साधं तिच्याकडे बघितलंच नाही. याचं कारण काय? तो सांगतो, मला मुळात ती पहिली माहीत नव्हती ती कोण येते आणि मी तिच्याकडे न बघितल्याचं कारण मला खूप टेन्शन आहे. मी या देशात, तुमच्या देशात इल्लीगल राहतो आहे. माझं काम नाही. मी या कामासाठी इथं आलो होतो, ते काम झालं नाही. माझा विजा संपला. मी इल्लीगल राहतो, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. माझं टेन्शन एवढं डोक्यात भरलं आहे, घरी फॅमिलीचं टेन्शन. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या महिला पत्रकाराला कुठं ते वाईट वाटलं आणि इथंच त्या मुलाचं नशीब चेंज झालं मित्रांनो. त्या महिला पत्रकाराने त्या मुलाला तिच्या देशात, तिच्या कंपनीत त्याला पोस्टमॅनचा जॉब दिला. 800 युरोज महिन्याला. त्याच्यावर त्याला ठेवलं आणि त्याचं तिथं चांदी झाली आणि त्याला पर्मनंट त्या देशाचा राहायचा विजाच मिळाला आहे. म्हणजे तो कधीही तिथं राहू शकतो, करू शकतो. अशा पद्धतीने त्या मुलाचं नशीब चेंज झालं. तर अशी स्टोरी आहे या मुलाची व्हायरल होण्याच्या मागची. कधी कुणाचं नशीब कसं बदलेल, तर या मुलाच्या फोटोकडं बघून बोलायचं. कदाचित तुमचंसुद्धा नशीब असंच कुठंतरी चमकलं तर तुम्ही गेलाय आपल्या लोकल-विकलमध्ये आणि आली एखादी हिंदी ॲक्ट्रेस वगैरे, तर काही होऊ शकतं बाबा, काही होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ज्यांनी नाही पाहिले त्यांचेसुद्धा आभार मानतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, पण करा काहीतरी. धन्यवाद. द मराठी बोंगा. मी राजू नार्वे.